तर आज सकाळी-सकाळी उठल्यानंतर वाघ्या, शेरू यांना घेऊन राउंड मारायला गेलो होतो. एक 10 ते 15 मिनिटं राउंड मारून झाल्यानंतर घरी निघून आलो. आल्या-आल्या किचनच्या कामाला सुरुवात. आज सुरुवात केली होती लोणी कांड्यापासून. रात्री या साईला की नाही विरजण लावून ठेवलं होतं. 10 ते 15 दिवसाची ही गाईची म्हणजे गाईच्या दुधाची की नाही साय आहे. एक 2 मिनिटं फिरवलं चमच्यानी पण लोणी काही पटकन निघत नव्हतं. त्याच्यामुळे त्यात आहे ना मी 2 ट्रे बर्फाचे खडे घातलेत आणि बर्फाचे खडे घातले ना का 1-2 मिनिटामध्ये लोणी की नाही निघून येतं. लोणी निघालं 2 मिनिटात आणि ताकसुद्धा वेगळं झालेलं आहे. गाळून घेतलं ताक ते आणि 3 ते 4 पाण्याने हे लोणी जे आहे ना ते धुवून काढलं. आता हे जे ताक आहे त्याची आपण कढीसुद्धा बनवू शकतो किंवा असंच प्यायलो ना तरी पण चालून जातं. छान ताक निघतं, एकदम गोड असतं ते. लोणी काढून घेतलं. एक 5 मिनिटामध्ये म्हणजे तूप की नाही आपलं तयार झालं. गाळून घेतलं ते आणि उरलेला जो मावा असतो ना त्यात मी साखर घातली आणि छान प्रकारे असं एक 2 ते 3 मिनिटं की नाही साखर विरघळेपर्यंत परतून घेतलं. आता त्याची की नाही छान अशी मिठाई तयार झाली आणि ही जी मिठाई आहे कुणाला की नाही खूप आवडते. तूप बघा किती निघालं आहे. घरचं साजूक तूप.